दादा नमस्कार. आपलं नाव काय? एकनाथ कावजीराव. गाव कोणतं? सोनवळे. सध्या कशी काय परिस्थिती? भात पाऊस पाणी कसं काय? पाऊस भरपूर झाला पण हे दुपटाणी भात सगळी पिवळी झाली. बरं. सध्या आता झेडपीची निवडणूक लागेल तर आपल्याकडे कसं काय वातावरण कसं काय? वातावरण म्हणजे आपल्या जे आहे वादळचं फिट आदिवासी वादळ का बदल घडवायचा आहे? आमच्याकडे कोणी येऊ दे एक विचार म्हणजे एक विचार आहे. हा ना बाबा. पण असं काय काम केलंय तुम्ही त्यांची गुणगान गाताय? आदिवासी वादळ वादळचं ना देवराम लांडे आपल्या आदिवासींसाठी बहुतेक ठिकाणी फिरलेलं आहे. बरं, फिरून काय काम केलं? कार्य केलेलं आहे. काय सहकार्य काय केलं? काम करू अथवा न करू. बरं. हा पण तो एक आपला आदर्श माणूस आहे. बरं. इतर समाजातील नेते नाहीत का? मग दत्ता गावरे ते आपल्यापर्यंत येते नाही आणि कधी पोचले पण नाही. आमच्यासाठी आतापर्यंत काही बघितलं पण नाही त्यांनी. आता आपण रस्त्याची कामं बघतोय. आता आम्ही आलो तर रस्ते इतके खराब आहेत. बाकी पाण्याच्या इकडे जे प्रॉब्लेम असतात तर याच्यावरती लक्ष कसं काय दिलं जाते? कोणीही लक्ष टाकीत. बर. आतापर्यंत आम्ही एवढा याच्यातून हे केलं, पुढाऱ्यांना भेटलो पण एकाने सहकार्य केलं नाही अजूनपर्यंत. आम्हाला यायला रस्ता नीट नाहीये, पाण्याची सुविधा नाहीये, तरी आम्ही आमच्या सहखर्चाने कुठल्याही पद्धतीने कसाही पण निधी आपण इकून तिकून करून वर्गण्या काढून आम्ही पाण्याची सोय करत आलोय. बरोबर आहे दादा. मला एक सांगा, कसं की आता अजून काही आरक्षण काही सुटलेलं नाही, परंतु जर महिलांचं जर आरक्षण जर सुटलंच, जेंट्स किंवा महिला, तर यातून कोणाला आपला हे कोणाला असं संधी कोणाला द्यायला आपण? कारण सुनेताताई वादळाला त्यांच्या सुनबाईचं नाव वगैरे माहिती आहे का तुम्हाला? लक्षात नाही काय? माहीत आहे लांडे. बरं बरं. सुनीताताई बोराडे पण आहेत. काही काम वगैरे आहेत का या भागामध्ये? काही काहीच नाही. इतर नेत्यांचे वगैरे आमचा रस्ता नीट नाही, पाण्याची सुविधा आहे. आता दत्ता गावारी इथं जवळ असताना आमच्याकडे दुर्लक्ष आहे सगळं, तर तो काय करणार आहे इथून पुढे आमच्याकडे? दत्ता गावारी मग आता कित्येक वेळा येतो, नातेवाईक आहेत. बरं. पण ते काय करतात? भेटलो आम्ही का आमच्या करता करा काहीतरी, जिल्हा परिषदेतून कुठला निधी किंवा घोडेगाव कोण निधी कुठला तरी आम्हाला मागवा ना. बरोबर आहे. दत्ता गावारी लांडे साहेबांवरती देखील टीका करत असतात नेहमी आणि ऐकतो ते टीका, पण त्या टीकेचा फायदा झाला पाहिजे तरच टीका करा, नाही तर काय फायदा आहे त्याचा? काय सांगाल आपण? उत्तर काय द्याल त्यांना? कोणाला? दत्ता गावरीनं. दत्ता गावरेला सांगितलंय बी आम्ही, याच्या मागे सांगतोय ना आजही सांगतोय, आमच्याकडे येऊही नको जाऊही नको. बरं. लांडे साहेबांनी आपल्या भागामध्ये काय काम केले? आतापर्यंत ना कित्येक ठिकाणच्या रस्त्यांचे कामं केलेले, स्वखर्चाने केलेले. बर. परंतु आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी की रस्त्याचं काम मी स्वतः JCB आणून तुमचं रस्त्याचं काम याचं माती मुरमाचं करून देतो, एवढं फक्त 2 दिवस जाऊ दे. एवढं पाऊस जास्त आहे कारण चिखल आहे तिकडं. बर. आपण कुठं राहतोय गावामध्ये? सोनावळे महावीरवाडी. सोनावळे महावीरवाडी. दादा काय सांगाल देवराम लांडे बद्दल? काय सांगाल अजून? सांगाल म्हणजे आता बघा, आता पावसाच्या विचारात सुरुवातीला पाऊस झाला. बरं. हा. तर घाट गेला होता. बरं. हा. तर त्या घाटासाठी आम्ही अक्षरशः आम्ही गाडीवर चालवतो, पडलो आम्ही तिथं. त्यांचा JCB उभा होता. बरं. लांडे साहेबांचा. हा. बर. आणि त्यांनी तो रस्ता त्या दिवसाला तो गाड्या जायला सरळ करून दिला. आणि यांचं नाव पुढे येत आहे. कोणचं? दत्ता गावरेचं आहे यांचं. तो म्हणतो मी अमक्याला भेटलो, तुमक्याला भेटलो आणि मी स्वतः करून दिलं. एक दादा एक प्रश्न आहे मला पडतोय की लांडे साहेब नेहमी पक्ष देखील बदलतात, या पक्षातून त्या पक्षात, तर काय सांगाल आपण? जाऊ दे ना, कुठे बी आपलं काम होणं महत्वाचं आहे. आपल्या गावात जाऊ द्या, कसंही जाऊ द्या, पण जिकडे आपल्याला झालं पाहिजे अशा आशेने माणूस कुठेतरी जातोच ना. त्या आशेने जरी तो कुठेही गेले तरी आम्हाला त्याची काही फिकीर नाही. फक्त आपला माणूस, आपण त्याच्या पाठीमागे उभा राहायचं एवढंच. दादा आपण तरुण आहात, तर आता आपल्याला निवडणुकी संदर्भात आपल्याला माहितच आहे. आता झेडपीला आता इतरही लोक उभे राहतील, बरोबर आहे? लांडे साहेबांच्या म्हणजे कुणी उभे राहू देत, लांडे साहेबांचा त्यांच्या समोर निभाव लागेल का? काय सांगा? लागेल. कशावरून काय? आता आपले लेडीज आरक्षण म्हटलं तर आपलं ताईमाई लांडे आहेतच.
त्यांच्या पाठीमागं आता ते चांगले शिकलेले वगैरे आहेत, बरं. त्याच्यामुळे आता ते येऊ शकतील माझ्या याने वाटतं. असं कामं काय आहेत लांडे साहेबांची आपल्या भागामध्ये, काय सांगाल तुम्ही? भागामध्ये तुम्हाला सांगतो, आता दसरे असो, कोणाचं लग्न असो, ते उपस्थित असतात. तसे दुसरे कोणी पुढारी आले तर कोणी उपस्थित पण नसतात तिथं. हे राजकीय स्टंटबाजी तर नाही ना लांडे साहेबांची, काय सांगाल? नाही नाही, काहीच नाही. बाबा काय सांगाल, हे राजकीय स्टंटबाजी नाही ना देवराम लांडेची? आपला माणूस म्हणून आपण हक्काने त्याच्या मांडीवर जाऊन बसतो. बरं. आपला आदिवासी समाजाचा एकच माणूस आहे हा. त्यांची साथ नाही द्यायची तर कोणाची द्यायची मग? बाकी एकच कुठल्याही याला कुठल्याही संकटात जरी accident संकट हो, आलं अगर तरी काय उभा झालं तरी राहणारा पण माणूस ते एकच. धावून येतात. उपस्थित राहतात, धावून येतात. ते कोणाचे पैसे बुडवले तिथं पण ते धावून जातात. ते मारामारी झाल्या, खूप आपलं झाले. माणूस सोडून कुठं जाऊ शकतो अहो एवढे मोठमोठे पुढारी आहेत, आपल्या आदिवासींचे एवढी घटना घडल्या, कोणता पुढारी जाऊन उभा राहिलाय त्या ठिकाणी? कुठलं काय काम केलंय त्यांनी? हे तर समाजाला माहिती आहे ना. मग आपण आपला आदिवासी माणूस उभा राहतो, कुठलाही प्रसंग येतो त्याला आपण उभं राहायचं नाही, मग कोणाला? चोरांना उभं राहायचं का? इतरही लोक आहेत ना समाजामध्ये, काय कार्य कर्तृत्व काय वगैरे नाही, काय? जो काम करणार आहे त्याच्याच पाठीशी उभं राहावं, असं अच्छा. चोरांच्या पाठीमागे नाही उभं येतात, राहायचं. आश्वासनं देतात, जातात निघून. दादा मला एक सांगा, आपल्या भागामध्ये बेरोजगारी जास्त प्रमाणात आहे. आपल्या महिला भगिनी ह्या पूर्व पट्ट्यामध्ये कामाला देखील जातात ते, तर ह्यांच्या माध्यमातून काय काम, आपले काय कामं केले जातात ते, की आपण यांच्या मागे उभे राहून ही कामं करून घेऊ शकतो? आतापर्यंत काय नाही केलं, 10 वर्ष हे आता ह्याच्यामध्ये होतात, पदांवरती होते. 10 वर्ष तर काय केलंच नाही समजा त्यांनी, लांडे साहेबांनी. नाही आपले हे साहेबांनी केलंय कुठले समजा नाही का. इतर पुढाऱ्याने कुठलंच काम केलं नाही म्हणजे. इतर पुढाऱ्यांनी काहीच केलं नाही. नाही, काय नाही. आता मला एक सांगा, आता ही निवडणूक लागेल तर आपला पाठिंबा कोणाला असेल? लांडे साहेबांना ते पाठिंबा. लांडे साहेबांना. हो, दादा? 100%. लांडे साहेबांनाच आपला पाठिंबा राहील. धन्यवाद. सुरुवातीपासून तर आज शेवटपर्यंत आहे ना, आम्ही अजून त्यांच्याच पाठीमागे. धन्यवाद.